दारूची बाटली, चकना आणि पाण्याचा ग्लास, विद्यार्थ्यांसमोरच भरला दारूचा पेग। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। अशा मद्यधुंद अवस्थेत खुर्चीवर बसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एक शिक्षक आहे। विद्यार्थ्यांसमोरच या शिक्षकानं दारू प्यायले। हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलाय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागायतदार वसती केंद्र शिऊर असं या शाळेचं नाव। शाळेचे शिक्षक दररोज दारू पिऊन शाळेत येतात असं विद्यार्थ्यांनीच म्हटलंय। भर दुपारच्या वेळेस हे शिक्षक शाळेच्या आवारात दारू पिऊन पडले होते अशी तक्रारही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली। आमच्या शाळेतल्या शिक्षकांची 3 महिन्यापासून बदली झालेली आहे। ते 3 महिन्यापासून रोज पिऊन येतात। समजा शाळेत दुपारपर्यंत शाळा ठेवतात, कधी 11 वाजता सोडून देतात, शाळा सोडून बाहेर जाऊन झोपलेले राहतात। आम्ही काल पण त्यांना पिलेल्या अवस्थेमध्ये धरलं, पण ते काल आम्ही त्यांनी हातपाय पडल्यामुळे आम्ही काल त्यांना सोडून दिलं। आज दुपारी पुन्हा आम्हाला माहिती पोरांनी सांगितलं, आम्ही पुन्हा पाहिलं ते खाट्यावर पडलेले होते पिऊन। आम्ही त्यांना इकडे आणलं, दोघा जणांनी दोघं बालकांनी त्यांना इथं आणलं। शाळेत इथं पोरं रडत होते, शाळेत कोण नव्हतं आणि त्यांची रोजचीच परिस्थिती आहे। विद्यार्थी बरोबर थोडी पेट राहत्या आपण त्यांची झोप राहते 1 वाजता जाते 3 वाजता झोप राहत्या आणि का ते नाही का ते का त्याला आणून। शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे असं आपण म्हणतो, पण विद्येच्या मंदिरातच शिक्षकाने दारू प्यायल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जाते। या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे, आता वाजलेले 3 आणि या महिला गेल्या 2 वाजेपासून इथं आहे। त्यांनी मला या ठिकाणी फोन केला, मी तात्काळ या ठिकाणी आलो। माझं एकच म्हणणं आहे, अशा शिक्षकाला ताबडतोब बरखास्त करून यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या रेसर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही एकीकडे 10,000 रुपयाचे शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मीडियमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेची, आणि जिल्हा परिषद शाळेला 80-90 रुपये या शिक्षकांना पगार आहे। सकाळी 10ला येतात, 4 वाजे लोक ड्युटी, या ठिकाणी 6 घंटेचे एवढा पगार आहे। आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही, परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी। या मागणीनंतर केंद्र प्रमुखांनी या शिक्षकाविरोधात मोठा निर्णय घेतलाय। केंद्र प्रमुख काय म्हणालेत एकदा पहा। संबंधित शाळेला भेट दिली असता श्री सुधीर देशमुख हे सर मध्यावस्थेत आढळून आले, सोबत दारूची बाटली आणि इतर गोष्टी या ठिकाणी दिसून आल्या। म्हणजे थोडक्यामध्ये सरांनी पण या ठिकाणी केंद्र प्रमुख आहे त्यांनी पण सांगितलं, आमची एकच मागणी आहे, असे जिथे शिक्षक असतील त्यांना सर्वांना निलंबित करा, चांगले या ठिकाणी शिक्षकांच्या अशा गैरवर्तणुकीमुळे संभाजीनगरमधून विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली। अशा मद्यधुंद अवस्थेत शिक्षक दारू पिऊन जर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असतील तर त्याचा उपयोग काय, आणि शिक्षकच दारू पित असतील तर विद्यार्थी काय शिकतील असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।